झी 24 तास एक पाऊल पुढे। लाखो भाविकांच्या उपस्थितीत तुकाराम बीज सोहळा नुकताच उत्साहात पार पडला। याच अनुपम्य सोहळ्याचा वृत्तांत झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। टाळ मृदुंगाचा जयघोष आणि हरिपाठाच्या सुरांनी देहूचा असमंत भारून गेला होता। पहाटेपासूनच तयारी सुरू होती तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला जाण्याच्या बीज सोहळ्याची। लाखो भाविकांच्या साक्षीनं यंदाचा 364वा बीज सोहळा मोठ्या भक्तिभावानं पार पडला। पहाटेपासूनच पांडुरंगाच्या मुख्य मंदिरात आणि तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठमोठ्या रांगा लावल्या। पहाटे 3 वाजता काकड आरतीनं बीज सोहळ्याला सुरुवात झाली। 4 वाजता मुख्य मंदिरात आणि संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात महापूजा करण्यात आली। सकाळी 10च्या सुमाराला मुख्य मंदिरातून टाळकरी, सनई चौघडे, शिंगवाले, ताशे, नगारे, चौघडे, गरुड टक्के, जरी पटके यांच्यासह मोठ्या लव्या जम्यासह वैकुंठ गमन मंदिराकडे पालखीचं प्रस्थान झालं। दुपारी 12 वाजता तुकोबा विठोबाचा जयघोष करत भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली। जगाच्या कल्याणासाठी व मानवतेच्या उद्धारासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या कलियुगामध्ये अवतार धारण केला व आपलं अवतार कार्य पूर्ण करून फाल्गुन वद्य द्वितीयेला महाराजांनी वैकुंठाला गमन केलं। तो हा बीजोत्सव सोहळा हा 365वा बीजोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। गावाकडे दुष्काळ आहे भरपूर, गाई म्हशींना दुष्काळ आहे, पाणी चारा भरपूर द्यावं एवढंच मागणी आहे। सुख शांती समाधान भक्ताला बाळांना सुखी ठेवावं। तुकाराम बीज सोहळ्यावर दुष्काळाचं सावट होतं, पण तरीही उत्साहात हा सोहळा पार पडला। पांडुरंगा दुष्काळ दूर कर आणि शेतं पुन्हा हिरवीगार होऊ दे हीच प्रार्थना करत वारकरी देहूतून परतले। झी 24 ताससाठी कैलासपुरी, देहू। झी 24 तास एक पाऊल पुढे।